नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी लेखक व त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए, शिवाजी सावंत. शिवाजी सावंत हे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, श्रीमान योगी हे पुस्तक कोणी लिहिले? श्रीमान योगी हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी, रणजित देसाई. कोणी? रणजित देसाई यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, प्रकाश वाटा हे पुस्तक कोणाचे आहे? तर प्रकाश वाटा हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी, प्रकाश आमटे. कोणाचं आहे? प्रकाश आमटे यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक चौथा, आय डिअर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर आय डिअर हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी, किरण बेदी. कोणाचं आहे? किरण बेदी यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 5, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? तर अण्णाभाऊ साठे यांनी पहा लिहिलेले पुस्तक हे ऑप्शन क्रमांक डी, फकीरा. कोणतं आहे? फकीरा हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, रणजित देसाई यांनी लिहिलेले खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर रणजित देसाई यांनी पहा ऑप्शन डी, ए आणि सी. म्हणजेच पहा, श्रीमान योगी आणि स्वामी हे दोन पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी, शंकरराव खरात. कोणी? शंकरराव खरात यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, नरेंद्र दाभोळकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर नरेंद्र दाभोळकर यांनी पहा ऑप्शन डी, बी आणि सी. म्हणजेच पहा, ठरलं डोळस व्हायचं आणि दुसरं आहे तिमी राखून त्याच्याकडे हे पुस्तक नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शाहू महाराज हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर छत्रपती शाहू महाराज हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए, जयसिंगराव पवार. कोणी? जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बनगरवाडी हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी, व्यंकटेश मांडगुळकर. कोणी? व्यंकटेश मांडगुळकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, टू द लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाचे आहे? तर टू द लास्ट बुलेट हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी, विनीता कामटे यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 12, बलुते हे पुस्तक कोणी लिहिले? तर बलुते हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी, दया पवार. कोणी? दया पवार यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, सायना नेहवाल यांचे कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? तर सायना नेहवाल यांचे पहा ऑप्शन डी, प्लेइंग टू विन. कोणतं आहे? प्लेइंग टू विन हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 14, मी जेव्हा जात चोरली हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मी जेव्हा जात चोरली हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी, बाबूराव बागुल. कोणाचं आहे? बाबूराव बागुल यांचं ते पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पहा, गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर गोविंद पानसरे यांनी पहा ऑप्शन डी, शिवाजी कोण होता. कोणता? शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 16, शंकर पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर शंकर पाटील यांनी पहा ऑप्शन सी, वळीव. कोणतं? वळीव हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, लज्जा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर लज्जा हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी पहा, तस्लिमा नरसिंग. कोणी? तस्लिमा नरसिंग यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे.
प्रश्न क्रमांक 18. वि स खांडेकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर वि स खांडेकर यांचे पहा ऑप्शन डी, बी आणि सी म्हणजेच अमृतवेल आणि ययाती हे 2 पुस्तक विष्णू सखाराम खांडेकर यांचे ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 19. व्यंकटेश माडगूळकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर व्यंकटेश माडगूळकर यांचे पहा ऑप्शन सी, ए आणि बी म्हणजेच बनगरवाडी आणि माणदेशी माणसं हे पहा व्यंकटेश माडगूळकर यांचे पुस्तक आहेत. प्रश्न क्रमांक 20. पु ल देशपांडे यांची खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर पु ल देशपांडे यांचे पहा ऑप्शन डी, बी आणि सी म्हणजेच पहा बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वली हे 2 पुस्तक पु ल देशपांडे यांनी जे लिहिलेले ते पुस्तक आहेत. प्रश्न क्रमांक 21. संतोष पवार यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर संतोष पवार यांचे पहा ऑप्शन बी, बहादूर थापा. कोणते? बहादूर थापा हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. विष्णू वामन शिरवाडकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे पहा ऑप्शन ए, नटसम्राट. कोणतं? नटसम्राट हे प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. दिलीप कुलकर्णी यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर दिलीप कुलकर्णी यांनी पहा ऑप्शन सी, दैनंदिन पर्यावरण. कोणतं? दैनंदिन पर्यावरण हे पुस्तक त्यांचं आहे. प्रश्न क्रमांक 24. आनंद यादव यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर आनंद यादव यांनी पहा ऑप्शन डी, झोंबी. कोणतं? झोंबी हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. झाडाधरती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर झाडाधरती हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए, विश्वास पाटील. कोणाचं आहे? विश्वास पाटील यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 26. उचल्या हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे? तर उचल्या हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी, लक्ष्मण गायकवाड. कोणाचं आहे? लक्ष्मण गायकवाड यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 27. इल्लम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर इल्लम हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी, शंकर पाटील. कोणाचं आहे? शंकर पाटील यांचं इल्लम हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 28. कोल्हाट्याचा पोर हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? तर कोल्हाट्याचा पोर हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी, किशोर काळे. कोणाचं आहे? किशोर काळे यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 29. हिरवा चाफा आणि क्रोच वरद हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर हिरवा चाफा आणि क्रोच वरद हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी, वि स खांडेकर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. बिराड हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? तर बिराड हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी, अशोक पवार. कोणाचं आहे? अशोक पवार यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 31. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? तर राम गणेश गडकरी यांनी पहा ऑप्शन ए, एकच प्याला. कोणतं? एकच प्याला हे त्यांचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 32. उत्तम कांबळे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर उत्तम कांबळे यांनी पहा ऑप्शन बी, वाट तुडविताना. कोणते? वाट तुडविताना हे पुस्तक त्यांचं आहे. प्रश्न क्रमांक 33. विश्राम बेडेकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर विश्राम बेडेकर यांनी पहा ऑप्शन सी, रणांगण. कोणते? रणांगण हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 34. भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? तर भालचंद्र नेमाडे यांचे पहा ऑप्शन डी, कोसला. कोणते? कोसला हे पुस्तक प्रसिद्ध त्यांचं आहे. प्रश्न क्रमांक 35. चिकाळा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर चिकाळा हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए, भास्कर बडे. कोणाचं आहे? भास्कर बडे यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 36. माझे विद्यापीठ हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे?
तर माझे विद्यापीठ हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए नारायण सुर्वे. कोणाचं आहे? नारायण सुर्वे यांचं ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 37 बाबा आमटे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बाबा आमटे हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी ग भ बापट. कोणी? ग भ बापट यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी शंकरराव खरात. कोणी? शंकरराव खरात यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 39 भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर भारताचा शोध हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी पंडित नेहरू यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 40 तो मी नव्हेच हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तो मी नव्हेच हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए प्र के अत्रे. कोणी? प्र के अत्रे यांचे हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न व्यक्तिमत्व संजीवनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर व्यक्तिमत्व संजीवनी हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी वाय के शिंदे. कोणी? वाय के शिंदे यांचं पुस्तक आहे. पुढील प्रश्न असामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर असामी हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी पु ल देशपांडे. कोणी? पु ल देशपांडे यांचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 43 एक होता कारवर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर एक होता कारवर हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी पहा विना गवाणकर. कोणी? विना गवाणकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 44 कर्ण खरा कोण हो हे पुस्तक कोणी लिहिले आहे? कर्ण खरा कोण होता हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी दाजी पणशीरकर. कोणी? दाजी पणशीरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 45 अभ्यासाची सोपी तंत्रे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अभ्यासाची सोपी तंत्रे हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी श्याम मराठे. कोणी? श्याम मराठे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न पहा वपुर्झा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर वपुर्झा हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए व पु काळे. कोणी? व पु काळे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुढील प्रश्न चकवा चांदण एक विनोपनिषद हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी मारुती चित्तमपल्ली. कोणाचं? मारुती चित्तमपल्ली यांचं हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न विश्वास पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिलेली आहेत? तर विश्वास पाटील यांनी पहा ऑप्शन डी बी आणि सी म्हणजेच पहा पांगिरा आणि झाडाधरती हे पुस्तक विश्वास पाटील यांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन मण्यांची जादू हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मण्यांची जादू हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी लक्ष्मण शंकर गोगावले यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पहा एक माणूस एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर एक माणूस एक दिवस हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए हमो मराठे. कोणी? हमो मराठे यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न तरुणांना आवाहन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर तरुणांना आवाहन हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी स्वामी विवेकानंद यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन डी पहा ग प्र प्रधान यांनी लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 53 जे कृष्णमूर्ती यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर जे कृष्णमूर्ती यांनी पहा ऑप्शन ए शिक्षण. कोणतं? शिक्षण हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. साने गुरुजी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर साने गुरुजी यांनी पहा ऑप्शन सी ए आणि बी म्हणजेच पहा श्यामची आई आणि 3 मुले हे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न बाबासाहेब पुरंदरे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
तर बाबासाहेब पुरंदरे यांनी पहा ऑप्शन सी राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर BKS अय्यंगार यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? डॉक्टर BKS अय्यंगार यांनी पहा ऑप्शन डी आरोग्य योग. कोणतं? आरोग्य योग हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 101 सायन्स गेम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर 101 सायन्स गेम हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन ए आयवर UCL. कोणी? आयवर UCL हे यांनी पुस्तक लिहिले आहे. पुढील प्रश्न, जागरखंड आणि यक्ष प्रश्न हे दोन पुस्तक कोणी लिहिले आहे? तर जागरखंड आणि यक्ष प्रश्न हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन डी शिवाजीराव भोसले. कोणी? शिवाजीराव भोसले यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुढील प्रश्न, वेदांचे स्वरूप आणि प्रभाव, राजयोगी, पूर्व आणि पश्चिम ही 3 पुस्तके कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन सी स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी वेदाचे स्वरूप आणि प्रभाव, राजयोग आणि पूर्व आणि पश्चिम हे 3 पुस्तक लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, नागेश शंकर मोने यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर नागेश शंकर मोने यांनी पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा गणित गुणगान, दुसरा आहे पहा दिनदर्शिका मधील जादू आणि तिसरा आहे पहा ऋणसंख्या. हे 3 पुस्तक त्यांनी लिहिले आहेत. पुढचा प्रश्न, श्याम मराठे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर श्याम मराठे यांनी पहा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा मनोरंजक शून्य, दुसरा आहे झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे आणि तिसरा आहे यशाची गुरुकिल्ली. हे त्यांनी 3 पुस्तक लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, विष्णू वामन शिरवाडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर ऑप्शन सी पहा आहे आणि नाही हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी पहा ऑप्शन डी पहा आमचा बाप आणि आम्ही हे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी सावंत यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेले पुस्तक हे पहा ऑप्शन बी युगंधर. कोणतं? युगंधर हे पुस्तक त्यांचं आहे. पुढचा प्रश्न पहा, अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन बी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं ते पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी बराक ओबामा. कोणाचं आहे? बराक ओबामा यांचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रेट भेट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ग्रेट भेट हे जे पुस्तक आहे तर ते पहा ऑप्शन सी निखिल वागळे. कोणाचं आहे? निखिल वागळे यांचं ते पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पहा, किशोर सानप यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर किशोर सानप यांनी पहा ऑप्शन डी, ए आणि बी. म्हणजेच पहा समग्र तुकाराम दर्शन आणि दुसरं आहे पहा भूवैकुंठ हे 2 पुस्तक त्यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, श्रीपाद महादेव माटे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर श्रीपाद महादेव माटे यांचं पहा ऑप्शन डी, ए आणि बी. म्हणजेच पहा माणुसकीचा गहिवर, दुसरा आहे पहा उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रावसाहेब कसबे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर रावसाहेब कसबे यांनी पहा ऑप्शन बी झोत. कोणतं? झोत हे पुस्तक लिहिलेले आहे.